ठाणे पश्चिमेतील ब्रह्मांड परिसरातील आझादनगर येथील मद्रास शाळेत शुक्रवारी दुपारी घराच्या गॅलरीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय, तर त्याची आई आणि लहान भाऊ गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून चाळीतील 3 घरं रिकामी केली आहेत। या प्रकरणी कापूरबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी या घटनेची माहिती मिळाली। त्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि पालिकेचे अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार ब्रह्मांड येथील मिशनरी चॅपल चर्च जवळील मद्रास शाळेतील तळ अधिक 1 मजली सुमारे 25 ते 30 वर्ष जुन्या घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळला। यावेळेला घरात 3 जण झोपले होते। ढिगाऱ्याखाली अडकल्यानं तिघेही जखमी झाले। जयकुमार जयस्वाल याला गंभीर दुखापत झाल्यानं सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या दुर्घटनेत उर्मिला जयस्वाल यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विनीत जयस्वाल याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा विचार करून मद्रास शाळेतील 3 घरं तातडीनं रिकामी करण्यात आली आहेत। अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं धोकादायक भागाला धोकापट्टी लावली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, माजिवडा प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे। घटनास्थळी उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश जळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी VM तडवी, पोलीस अधिकारी तसंच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित होते। मॅडम, काय नेमकी घटना आणि काय उपाय झाला? खरं तर आज पावसाने उसंत घेतल्यानंतर असं वाटलेलं की म्हणजे आम्ही निवांत होतो की आता पुढे काही दुर्घटना घडणार नाही, कारण झाडं पडण्याचं जे सत्र चालू होतं, तर खऱ्या अर्थाने आज आम्हाला असं वाटलेलं की सगळं शांत झालंय। पण आज ही दुर्दैवी घटना प्रभाग क्रमांक 3 मध्ये घडली। जे घरमालक आहेत ते स्वतःच्या घराचं काही रिपेरिंगचं काम करत होते आणि त्याच्यामुळे जो भाडोत्री आहे त्याच्या घरावरती तो स्लॅब पडला आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी अंत झाला। 12 वर्षाचा तो मुलगा आहे आणि निष्पाप मुलाचा त्याच्यामध्ये बळी गेला। आई आणि एक छोटा मुलगा हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि वडील मला असं वाटतं कामाला होते आणि आता तो मलबा आपण सगळा काढलेला आहे आणि जे हँगिंग सगळं त्यांचं अँगल वगैरे होतं ते कटिंग करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मॅडम, अशा प्रकारच्या जे काही घटना घडतात कुठे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं बघा, स्लममध्ये काम करत असताना हा अनुभव आम्हाला प्रत्येक वेळी येतो की अनधिकृत बांधकाम जे फोफावलेली आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतात। खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघत असाल तर इथे हा गल्लीचा पोर्शन आहे आणि त्या गल्लीच्या जागेवरती वाढीव बांधकाम करून ती गल्ली पॅक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती तो स्लॅब मारलेला आहे। कुठलेही प्रिकॉशन न घेता अँगल जे प्रॉपर आपण टाकतो IBM वगैरे तशा प्रकारचं कुठेही बांधकाम ते दिसत नाही, नुसतं अँगलवरती ते बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जीर्ण झाले। एवढा सततचा जो 10-12 दिवसाचा पाऊस त्याच्यामुळे ती जागा पूर्ण जीर्ण झाली असेल आणि त्याचमुळे मला असं वाटतं की छोटा किरकोळ रिपेरिंगच्या टायमाला अशा प्रकारची घटना घडली आणि एका मुलाचा नाहक बळी गेलेला आहे। मला असं वाटतं की प्रशासनाला आता आपण सक्त ताकीद दिलेली आहे की अशा प्रकारचे जे वाढीव बांधकाम झालेले आहेत, ज्या गल्ल्या एक्वायर केलेल्या आहेत आणि जे स्लॅब अशा प्रकारचे वाढीव बांधून टाकलेले की जिथे कुठेही सपोर्ट सिस्टम नाही आहे, तर अशा ह्याच्यावरती तुम्ही ताबडतोब कारवाई करून ते काढण्यात यावे म्हणून।